मॅचला इथे सुरुवात केली जाते. सेमीफायनल क्रमांक 1, सेमीफायनल नंबर 1. लेट्स प्ले. पंच कळत आहेत. डावाला होईल सुरुवात. गगनभेदी नजर ज्यांचे असे पहाडासम विशाल काया, सर्वप्रथम मुजरा करुणी वंदितो प्रभू शिवराया, वंदितो प्रभू शिवराया. गोलंदाज तयार. पहिला चेंडू लोवर फुल टॉस फेकून दिलाय. सीमारेषा पार. बिगिट. षटकार. हिंदवी रायझिंग स्टार विरुद्ध स्वराज 11. यावेळी वा कमालीचा फटका आपण पाहतोय. तेवढ्या सुंदर प्रकारे गॅदर केला. पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. त्यांनी चांगल्या प्रकारे बॉल अडवलाय. डॉट बॉल. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर कमबॅक करताना पाहायला मिळत आहेत गोलंदाज. निर्धाव चेंडू इथे आपण पाहतोय. पहिला चेंडू षटकार, दुसरा बॉल निर्धाव आलाय. कमालीची बॅटिंग करावी लागेल. आणि बॅटिंग खऱ्या अर्थानं पाहिलं तर विनोद पाटील ही ताकद आहे या संघाची. त्यांच्या बॅटिंग लाईनअप मध्ये इथे मोठा फटका खेळलाय. बिगिट केलाय चेंडू. सीमारेषा पार. बिगिट. षटकार. सामना 6 ओव्हरचा आहे. याची दोनही संघांनी नोंद घ्या. हिंदवी रायझिंग स्टार 6 ओव्हरची मॅच आहे. स्वराज्य 11 6 ओव्हरची मॅच आहे. 2 षटकं पॉवर प्लेची. 4 बॉलर्स यूज करणं कंपल्सरी आहे. याची नोंद घ्या. 2 ओव्हर्स पॉवर प्ले. 12 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. ओहो, इथे कमालीचा फटका. षटकार. अठरा धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. 18 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. फर्स्ट ओव्हर इज इन प्रोग्रेस. पहिलं षटक. ओहो, इथे गुडघा टेक. तमाशा देख. चेंडू. बिगिट. षटकार. चोवीस धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. चोवीस धावा स्कोर कार्डवर आपण पाहतो. या षटकातील शेवटचा चेंडू. 4 षटकार आतापर्यंत आलेत. इथे देखील चेंडू बिगिट केलाय. षटकार खेळलाय. 30 धावा स्कोर कार्डवर आहेत. विनोद पाटील 6 चेंडूमध्ये 30 धावांवर बॅटिंग करतायत. पहिल्या मॅच मध्ये 6 बॉलमध्ये 6 षटकार खेळले होते. ते 6 बॉलमध्ये 5 षटकार खेळले त्यांनी. अगदी स्क्रीनवर आपण पाहू शकतो आमचे PTC लाईव्हचे कॅमेरामन अतिशय चांगल्या प्रकारे कबुतरांचा थवा आपल्या कॅमेरामध्ये कॅप्चर करतायत. अतिशय चांगलं कॅमेरा वर्क आपण सातत्यानं पाहत आलोय. अगदी कालच्या दिवसभरामध्ये आज देखील आपण पाहिले. तीस धावा स्कोर कार्डवर आहेत. दुसरं षटक. पहिला चेंडू इथे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल येतोय. अमोल यांना बॉलिंग मार्कवर आमंत्रित केलं. गुड लेन स्पॉटला चेंडू पाहायला मिळाला. अक्रॉस दी बॅट फटका खेळायचा होता. स्क्वेअर लेग रिजन मध्ये धावा खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. मात्र चेंडू बॅटच्या रडारमध्ये येत नाहीये. वा, यावेळी मात्र चेंडू बॅटच्या परफेक्ट मीटर होतोय. चेंडू फेकून दिलाय. सीमारेषा पार. षटकार. छत्तीस धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय.
दुसरं षटक प्रगतीपथावर. या षटकामध्ये कमालीची बॅटिंग आपण मैदानामध्ये पाहतोय. एका बाजूनं विनोद पाटील का आक्रमक चढवत आहेत तर दुसऱ्या बाजूला राहुल देखील आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थानं पाहिलं तर ही जोडी म्हणजे या टीमचा कणा आहे आणि हा कणा कमालीची बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. ही ताकद आहे या टीमची. सलामीची जोडी लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन. एका बाजूला राहुल एका बाजूला विनोद. हो इथे रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न मात्र जर अगर गिस स्थिति उंगली से निकल रहा है तो उंगली टेढ़ी करने की जरूरत क्या है. सरळ बॅटनं मोठे फटके खेळू शकता मग तुम्हाला रिव्हर्स स्वीप खेळण्याचा आवश्यकता काय. 36 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. 36 रन्स ऑन स्कोर कार्ड. गोलंदाज तयार. वा इथे चेंडू वाईड खेळत आहेत पंच. वाईट बॉल असेल. 28 धावा स्कोर कार्डवर. नवीन फटका इथे आपण पाहतो. इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न. 37 धावा आहेत माफ करा. 37. विनोद पाटील 30 धावांवर बॅटिंग करतायत. 6 चेंडूमध्ये. दुसऱ्या बाजूला राहुल देखील आपण पाहतोय 6 धावांवर बॅटिंग करतायत. इथे फटका खेळला आहे. क्षेत्ररक्षक तिथे दूरवर राहतील. गॅपमध्ये खेळला आहे चेंडू. स्क्वेअर लेग रिजनमधनं क्षेत्ररक्षक चेंडूवर येत आहे. दरम्यान 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील. 2 धावांच्या माध्यमातून आपण पाहतोय स्कोर कार्ड देखील पुढे जाताना पाहायला मिळतंय. 39 धावा स्कोर कार्डवर. 39 रन्स ऑन स्कोर कार्ड. सेकंड ओव्हर इज इन प्रोग्रेस. पहिल्या षटकामध्ये तब्बल 30 धावा आल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये अमोल यांची अनमोल कामगिरी आपण पाहतोय. अमोल बाविस्कर यांनी अतिशय चांगली गोलंदाजी केली या षटकामध्ये. आतापर्यंत 4 बॉलमध्ये फक्त 9 धावा खर्च केल्या आहेत. 1 षटकार आलाय मात्र उर्वरित सर्व चेंडू अतिशय चांगल्या प्रकारे हाताळलेत. खरं तर अमोल यांच्याकडनं अपेक्षा आहेत टीमला. यावेळी वा इनसाइड आउट फटका खेळला. क्षेत्ररक्षक तिथे दूरवर राहतील. 30 यार्ड सर्कल फोडले. पाठलाग केला जातोय. पाठलाग रस जिंकले. चेंडू सीमारेषा बार. चौकार. 4 धावांसाठी. आज या स्पर्धेचा महाअंतिम दिवस. मेगा फायनलचा दिवस आणि मेगा फायनलच्या दिवसामध्ये अनेक मान्यवर मंडळी देखील या स्पर्धेच्या निमित्तानं सायंकाळच्या सत्रामध्ये उपस्थित होतील. इथे फटका खेळला. क्षेत्ररक्षक तिथे दूरवर राहतील. इथे देखील चेंडू सीमारेषा पार. चौकार. हलकी टीम इथे चांगली कामगिरी करतायत. एका बाजूला राहुल एका बाजूला विनोद अतिशय चांगली बॅटिंग करतायत. 2 षटकांचा खेळ संपलाय. 47 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. 47 रन्स ऑन स्कोर कार्ड. मान्यवर मंडळी देखील आपण पाहू शकतो स्टेजवर विराजमान आहेत. सर्व मान्यवर मंडळी आणि आयोजक कमिटीचं देखील कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीचं हे सुंदर असं आयोजन आणि नियोजन आपण पाहतोय. आयोजक कमिटीच्या माध्यमातून घेतलेले कष्ट मेहनत परिश्रम इथे फळाला येताना पाहायला मिळते आणि मान्यवर मंडळी देखील सायंकाळच्या सत्रामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होत आहेत. या दोनही टीम्स अतिशय ताकदवान आहे आणि चांगला खेळ करून दोनही टीम्स दाखल झाल्या आहेत. एका बाजूला आपण पाहिलं तर श्री गणेश 11 राजकोट हा संघ देखील आपण जर पाहिला तर खूप दूरवरनं दाखल झाला आहे आणि या टीमचं देखील कौतुक करावं लागेल. अतिशय चांगला खेळ करून बक्षीसपात्र फेरीमध्ये दाखल झाला. यानंतर सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये हा संघ खेळताना पाहायला मिळू शकतो. स्क्रीनवर आपण पाहू शकतो ही संपूर्ण टीम अतिशय चांगला खेळ करताना आपण पाहिली आहे आणि या स्पर्धेचं कौतुक देखील सकाळच्या सत्रामध्ये त्यांच्या माध्यमातून झालं. राजकोटवरनं दाखल झालेली ही टीम इथे आपण पाहतोय. आमचे लाईव्ह टेक्निशियन थोडीशी मजा घेताना जसे त्यांनी हात वर केले तसे त्यांनी स्क्रीनवरचं चित्र चेंज केलं. थोडेसे नाराज झाले ते मात्र पुन्हा एकदा त्यांना संधी दिली. यावेळी वा कमालीचा बॉल आपण पाहतोय. विनोद पाटीलसाठी हा चेंडू चांगला पाहायला मिळाला. प्रसाद यांना बॉलिंग मार्कवर आमंत्रित केलंय. त्यांच्या माध्यमातून हे षटक हाताळलं जातंय. कमालीची बॉलिंग करणं गरजेचं आहे. लहरों से डरकर नैया पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. इथे चेंडू खेळला मात्र बीमर बॉल कॅच पकडली. थ्रो देखील तेवढाच लवकर केला. 2 धावा.
49 धावा स्कोर कार्डवर. राजकोट टीम डान्स करताना पाहायला मिळतात आणि यानंतरच्या मॅच मध्ये ते खेळताना पाहायला मिळतील, एन्जॉय करताना पाहायला मिळतील. मजामा मजामा. તમે તો આયો અમે ખૂબ આલો. गोलंदाज तयार. आमची हलकी टीम देखील आपण पाहतोय. यावेळी चांगला फटका खेळलाय, चांगला फटका खेळलाय. पन्नास धावा पार्टनरशिप, 50ची ओपनिंग पार्टनरशिप आपण पाहतो. विनोद पाटील आणि राहुल यांच्या माध्यमातून 50 धावांची पार्टनरशिप केली जाते. 50 रन्स ऑन स्कोर कार्ड. 50 धावा आहेत स्कोर कार्डवर. ओ यावेळी संधी निर्माण झाली आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतील. ओ हो हो, अगदी डीप इकडे मिड विकेट वरनं क्षेत्ररक्षक धावत आले होते. प्रयत्न चांगले होते, प्रयत्नांसाठी कौतुक करावं लागेल. विनोद यांनी जर अर्धशतक पूर्ण केलं तर सन्माननीय सुरेश शेठ बाबर साहेबांच्या वतीनं तब्बल 500 रुपयांचं बक्षीस घोषित केलं. अगदी सकाळच्या मॅचमध्ये 100 धावा या खेळाडूनं बनवल्या होत्या. इथे अर्धशतक जर त्यांनी पूर्ण केलं तर 500 रुपयांचं बक्षीस. सुरेश शेठ बाबर साहेबांच्या वतीनं सकाळी देखील 1000 रुपयांचं बक्षीस त्यांना दिलं गेलं होतं. ओ यावेळी ब्लॉक होल चेंडू, कमालीचा बॉल, कमालीचा बॉल आपण पाहतोय. एकदा पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसेल. सिंगलवर समाधान मानावं लागेल. सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाईल. स्कोर कार्डवर आपण जर पाहिले तर धावसंख्या नोंदवली जातीय 53 धावा, 53. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसरं षटक प्रगतीपथावर. या षटकामध्ये चांगली बॉलिंग पाहायला मिळाली आहे. मात्र 6 धावा खर्च केल्या आहेत. यावेळी ओहो हो, चांगलं क्षेत्ररक्षण स्क्वेअर लेग मध्ये. शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक सिंगल येईल. षटक देखील इथे आपण प्रगतीपथावर आहे. तिसरं या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. प्रसाद यांनी मात्र 7 धावा खर्च केल्या आहेत 5 चेंडूमध्ये. आणि विनोद आणि प्रसाद ही जोडी आहे. सॉरी, विनोद आणि राहुल ही जोडी आहे. इथे फटका खेळलाय, दूर देखील जातोय. बिग हिट, षटकार. आमची हलकी टीम देखील आपण पाहतोय. सुंदर असं मनोरंजन करतायत सर्व प्रेक्षकांचं. हलकी टीमचं देखील कौतुक आहे. सर्व यंग टॅलेंट आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, भारत देशामध्ये. जी नवी पिढी आहे त्यांच्याकडे प्रत्येकाकडे काही ना काही टॅलेंट आहे आणि त्या टॅलेंटचा आपण फायदा करून घेणं गरजेचं आहे. सर्व हलगी टीमचं देखील कौतुक आहे. अगदी दुपारपासून त्यांनी चांगलं काम केले. स्कोर कार्डवर 60 धावा, 3 षटकांचा खेळ संपलाय. 20च्या सरासरीनं 60 धावा बनवल्या आहेत. हा कॅमेरामन आमचे अतिशय चांगलं काम करतायत. पक्षी आकाशामध्ये विहार करतायत. सायंकाळचं सत्र आहे आणि या पक्ष्यांना आपल्या कॅमेरामध्ये कैद करतायत. अतिशय चांगली कामगिरी आमचे कॅमेरामन आदित्य यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. त्याचप्रमाणे मयूर आहेत, विजय आहेत, हे देखील चांगलं काम करताना पाहायला मिळत आहेत. साठ धावा स्कोर कार्डवर.
ओ यावेळी चांगला बॉल आपण पाहतोय. डॉट बॉल. राहुल आणि विनोद ही जोडी कामगिरी करते. विनोद पाटील सारखा फलंदाज ज्यावेळी स्ट्राईक एंडला असतो त्यावेळी एक वेगळं प्रेशर असतं. प्रेशराइज मॅच आहे. जो संघ जिंकेल तो कमीत कमी 51,111 रुपयांचं बक्षीस या स्पर्धेतनं घेऊन जाणार आहे. ओहो हो इथे बॅटची एज नशिबाचा चौकार. नशिबाचा चौकार म्हणावा लागेल. बॅटची एज घेतली होती. क्षेत्ररक्षक पासून दूर राहिला चेंडू. चौकार येतोय. 67 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. मायक्रोस्पेक मेकटेक या स्पर्धेचे प्रायोजिक स्पॉन्सर आहेत. हो इथे चेंडू उंच गेला आहे. अंतर गाठू शकतोय का? येस इट इज बिग हिट. षटकार. आणि या षटकाराच्या माध्यमातून विनोद पाटील यांचं अर्धशतक पूर्ण होतंय. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. 50 रन्स 14 चेंडू 50 धावांची बहरदार खेळ. विनोद पाटील यांच्यासाठी टाळ्यांचा गजर करावा लागेल. कमालीची बॅटिंग आपण पाहतोय. विनोद पाटील स्क्रीनवर देखील आपण पाहू शकतो. या खेळाडूंना मोठ्या प्रमाणावर प्रभावित केलंय. आपल्या बॅटला इथे आपण पाहतोय. नक्कीच प्राणांहून प्रिय असते खेळाडूला आपली बॅट. आणि गर्लफ्रेंड सोडून गेल्यानंतर जेवढं दुःख होत नाही तेवढं दुःख बॅटला काही जर इजा झाली ना किंबहुना त्यापेक्षा जास्त दुःख खेळाडूला ज्यावेळी आपली बॅट ब्रेक होते किंवा तिला काही इजा होते त्यावेळी होते. गर्लफ्रेंड सोडून गेल्यानंतर देखील एवढी दुःख खेळाडूला होत नाही. विनोद पाटील पुन्हा एकदा मानवंदना देतील सर्व ग्राउंडमधील प्रेक्षकांना. बॅट उंचावतायत. अर्धशतक 14 चेंडूमध्ये अर्धशतक पूर्ण केलंय. सकाळी जर पाहिलं आपण तर 23 चेंडूमध्ये तब्बल 103 धावा बनवल्या होत्या. आत्ता देखील तोच फॉर्म कंटिन्यू करतायत. पहिल्या मॅचमध्ये 6 चेंडू 6 षटकार खेळले होते. 36 धावा बनवल्या होत्या. दुसऱ्या मॅचमध्ये 23 बॉलमध्ये 103 आणि तिसऱ्या मॅचमध्ये 14 चेंडू 50. आणि सुरेश शेठ बाबर साहेबांच्या वतीनं 500 रुपयांचं बक्षीस घोषित केलं होतं ते या ठिकाणी जमा झालेलं आहे. यावेळी वा 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 कमालीचा फटका. क्षेत्ररक्षक तिथले खेळाडू बाउंड्री लाईनच्या बाहेर बसा. बाउंड्री लाईनच्या बाहेर बसा. तुम्ही सगळ्यांना विनंती आहे वारंवार सूचना द्यायला लावू नका. चौकार आहे.
आपण खेळाडू आहेत, आपल्यामुळं कुणाचं नुकसान होईल असं वागू नका, कारण की परमेश्वर सगळ्याची परतफेड करत असतो. कुठेतरी तुमचा देखील बॉल अडेल. इथे चेंडू सीमारेषा पार, षटकार. हलगीवाले दमले की काय ताल बसत नाही तुमचा. आता तालात वाजवा. आता नका वाजू, नंतर वाजवा, थांबा. येस, कम ऑन. 83 धावा, 83, 83. 83 धावा स्कोर कार्डवर. अजूनही 12 चेंडू शिल्लक असतील आणि विनोद पाटील यांच्यासाठी संधी असेल. 60 धावांवर बॅटिंग करतायत. अजून 40 धावा बनवल्या तर शतक त्यांचं पूर्ण होऊ शकतं. 83 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. 12 बॉलमध्ये किती धावा बनवल्या जातील हे देखील आपण पाहणार आहोत. चौऱ्याऐंशी धावा स्कोर कार्डवर. एक सिंगल घेतली राहुल यांनी. विनोद पाटील यांच्याकडे स्ट्राईक दिली आहे. विनोद पाटील अतिशय कमालीची बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. हा खेळाडू मोठ्या प्रमाणावर प्रभावित केले या संपूर्ण स्पर्धेमध्ये. वाह, कमालीचा बॉल, कमालीचा बॉल आपण पाहतोय प्रसाद यांच्या माध्यमातून. ब्लॉक होल चेंडू. प्रसाद यांनी पहिलं षटक अतिशय कमालीचा हाताळलं. या षटकामध्ये देखील तेवढी चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. विनोद पाटील 17 चेंडू 60 धावांवर बॅटिंग करत आहेत. यावेळी विनोद पाटील यांनी चेंडू पाठवलाय सीमारेषा बार. बिग ब्लास्ट, षटकार. नव्वद धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. 90 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. या षटकातील काहीसे चेंडू शिल्लक. वाह, इथे पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू वाईड आहे, दिशा थोडीशी खराब. लेग स्टिकच्या बाहेर बॉल. वाईडच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाईल. 91 धावा, 91 ऑन अ स्कोर कार्ड. 91 धावा स्कोर कार्डवर आहेत. ओहो, इथे कमालीचा फटका. बिग 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 ब्लास्ट, षटकार. JB सराफ गोल्डन बॉयज आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री गणेश 11 राजकोट या दोन संघांमध्ये आपण टॉस करणार आहोत. ओ, इथे कमालीचा फटका लागोपाठचा तिसरा विकेट, षटकार. एकशे 3 धावा स्कोर कार्डवर. या षटकाराच्या माध्यमातून आपण पाहतोय शतक पूर्ण होते. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया स्वराज्य 11 संघाचं. 103 धावा स्कोर कार्डवर आहेत आणि विनोद पाटील 78 धावांवर बॅटिंग करतायत. 78.
104 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. 5 चेंडू शिल्लक असतील या इनिंग मधील या डावातील. विनोद पाटील 21 चेंडूमध्ये 78 धावांवर बॅटिंग करतायत. पुन्हा एकदा शतक पूर्ण करण्याची संधी असेल. 5 चेंडूमध्ये 22 धावा त्यांनी जर बनवल्या तर त्यांचं शतक पूर्ण होईल. आणि जर त्यांनी शतक पूर्ण केलं तर PTC लाईव्हचे सर्व सन्माननीय जयवंत दादा कोलते साहेबांच्या वतीनं 1000 रुपयांचं बक्षीस असेल. पहा आमची यूट्यूब लाईव्हची टीम देखील बक्षीस लावतीये. संधी असेल. येस, इथे चेंडू उंच गेलाय. अंतर किती गाठेल क्षेत्ररक्षक. चेंडू खाली पकडतील कॅच. फलंदाज बाद. हो, विनोद पाटील माघारी परतले. नंतर फलंदाज मैदानात दाखल झाले आणि त्यांनी त्यांची जागा चालवली. षटकार खेळला आल्या आल्या. यानंतरच्या मॅचचा आपण टॉस करणार आहोत. सेमीफायनल नंबर 2. यावेळी पुन्हा एकदा चेंडू उंच गेलाय. अंतर अंतर अंतर. यस, अंतर गाठू शकत नाही. इथे फलंदाज बाद. वाह, इथे षटकार येतोय. यावेळी आपण पाहतोय चांगला फटका खेळला. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. यस, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केलाय आणि इथे फलंदाज बाद असेल. धावबादच्या स्वरूपामध्ये विकेट येते.
धावांची आवश्यकता. 36 चेंडू 118. हिंदवी रायझिंग स्टार या संघाला बनवावे लागतील. चला स्वराज्य 11 आपण मैदानामध्ये दाखल व्हा. फिल्डिंग सेट करा. तोपर्यंत हलगीवाले यांच्या माध्यमातून आपण सुंदर असं संगीत ऐकणार आहोत. हलगीवाले टीम जयशंकर हलगी मंडळ, बरोबर ना जयशंकर? यस, तुम्ही वाजवा. सुंदर असं संगीत, सुंदर असं साऊंड आपण ऐकणार आहोत. हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो 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 चेक हॅलो हॅलो हॅलो. गोलंदाज तयार. पहिला चेंडू कमालीचा फटका, षटकार गेला. आवाज गेला, आवाज गेला. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो चेक. गोलंदाज तयार. पहिल्या चेंडूवर षटकार आलाय. यावेळी हो 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 इथे कॅच कॅच ड्रॉप होती. उत्कर्ष यांचा झेल इथे निसटतोय. विजयासाठी 118 धावांचं टार्गेट सेट केले. 118 धावांचा पाठलाग केला जातोय. क्लोज स्टंपिंग करत आहेत. टॉस
आपण करणार आहोत JB सराफ गोल्डन बॉयज आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री गणेश 11 राजकोट. दोन्ही टीमचे कर्णधार या. आपण टॉस करणार आहोत. सुनील शेठ क्षीरसागर साहेबांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस आपण संपन्न करणार आहोत. त्याचप्रमाणे माऊली ज्वेलर्स यांच्या माध्यमातून आपण या मॅचचा टॉस करतोय. टॉस आपण करणार आहोत. श्री गणेश 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री गणेश 11 राजकोट त्यांच्या विरोधामध्ये JB सराफ गोल्डन बॉयज. हा चेंडू वाईड आहे. एकोणीस धावा स्कोर कार्डवर 19 रन्स ऑन स्कोर कार्ड. 19 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. 19 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक. ओ यावेळी हा चेंडू वाईड आहे. त्यावेळी कमालीचा फटका. चेंडू वन बाउन्स सीमारेषा पार. चौकार. आमचे कॅमेरामॅन देखील अतिशय चांगलं काम करतायत. चांगल्या प्रकारे बॉल अडवला. काय म्हणतात यावेळी आपण एकदा चांगला फटका केला आहे. उत्कृष्ट यांच्या बॅटमधून आपण पाहतोय चेंडू अडवला जाईल. 26 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. 26 रन्स ऑन स्कोर कार्ड. गोलंदाज तयार. ओ यावेळी स्ट्रेट खेळलाय. वन बाउन्स चेंडू सीमारेषा बार. चौकार. तीस धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. 27 चेंडू 88 धावांची आवश्यकता. रिक्वायर्ड रन रेट 19 चा आहे आणि करंट रन रेट 20 चा आहे. म्हणजे रिक्वायर्ड रन रेट प्रमाणे बॅटिंग चालू आहे.
यावेळी बॅटची एज आणि फलंदाज इथे बाद असेल. संघाला पहिला धक्का. तीस धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. 30 रन्स ऑन स्कोर कार्ड. बॉल गुडलेला पडला, त्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळाला, त्यामुळे कदाचित बॅट शॉट जो इम्प्रोवाइज केला होता एलिव्हेशन त्या ठिकाणी प्राप्त झालं नाही बॅटरला. बॅटच्या परफेक्ट मिडल होऊ शकला नाही. अपेक्षेपेक्षा जास्त बाउन्स, एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळाला त्या बॉलमध्ये. गोलंदाज तयार. सचिन पुन्हा एकदा. यावेळी आउटसाइड दी ऑफ स्टंप, बाहेरच्या बॉलला छेडछाड करण्याचा प्रयत्न फलंदाजाकडनं पाहायला मिळाला. जेबी गोल्डन बॉयज, जेबी सराफ गोल्डन बॉयज या टीमच्या विरोधामध्ये श्री गणेश 11 राजकोट या दोन संघांमध्ये ही मॅच खेळवली जाईल. टॉस आपण करणार आहोत. चला या दोन्ही टीम्स, आणि जर काही ऑब्जेक्शन असेल तर आत्ताच क्लिअर करून घ्या. मॅच चालल्यानंतर कोणी कोणावर ऑब्जेक्शन घ्यायचं नाहीये, याची नोंद घ्या दोन्ही टीम. दोन षटकांचा खेळ संपलाय. 30 धावा स्कोर कार्डवर. विजयासाठी रिक्वायर्ड रन रेट 22 आहे. 24 चेंडू 88 धावांची आवश्यकता. 24 चेंडू 88. वा, इथे चांगला फटका खेळला, तेवढा सुंदर झेल, फलंदाज बाद. यानंतरच्या मॅचचा टॉस इथे संपन्न केला जातोय. सुनील शेठ क्षीरसागर साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करतोय. सुनील शेठ क्षीरसागर, त्याचप्रमाणे माऊली ज्वेलर्सचे प्रोप्रायटर साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी या मॅचचा टॉस संपन्न करतोय. एका बाजूला श्री गणेश 11 राजकोट आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण जर पाहिलं तर तेवढाच ताकदवान संघ आपण पाहणार आहोत. जेबी सराफ गोल्डन बॉयज. दोन्ही संघांनी अतिशय चांगल्या प्रकारचा खेळ करत सेमीफायनल पर्यंत मजल मारलेली आहे, आणि सेमीफायनल मध्ये कोणता संघ विजयी होईल हे देखील आपण पाहणार आहोत. टॉस इथे संपन्न केला जाईल.
ओहो हॅलो 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 माईक चेक. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो चेक. श्रीगणेश 11 राजकोट संघानं टॉस जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय तर आमंत्रित केले जे बी सराफ गोल्डन बॉयज या टीमला बॅटिंगसाठी. दोन्ही टीम्सला विनंती असेल आपण रेडी राहायचे. श्री गणेश 11 राजकोट आणि त्यांच्या विरोधामध्ये जे बी सराफ गोल्डन बॉयज. दोन्ही टीम्सला शुभेच्छा असतील. यावेळी चेंडू उंच गेला आहे. कॅच इथे ड्रॉप होती आहे. कोणती स्कोर कार्डवर आपण पाहतोय 47 धावा 47. एकाहत्तर धावांची आवश्यकता. 18 चेंडू 71 हे समीकरण असेल. अठरा चेंडू 71 धावांची आवश्यकता. वा इथे फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतील. एक सिंगल येईल.
चौथं षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय विक्रम यांच्या माध्यमातून हाताळलं जाते. 4 धावा खर्च करत 1 विकेट मिळवून दिली आतापर्यंत या षटकामध्ये. इथे बॅकफुटला जाऊन फटका खेळलाय. एस नो कॉल मिस कॉल मध्ये आपण पाहतोय 1 धाव घेण्याचा प्रयत्न असेल. 1 धाव इथे पूर्ण केली जाईल. एका धावेच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाताना पाहायला मिळते. स्कोर कार्डवर आपण जर नजर टाकली तर तब्बल 52 धावा 4 गड्यांच्या मोबाईलमध्ये 4 षटकांचा खेळ संपला आहे. यावेळी अक्रॉस दी बॅट फटका खेळण्याचा प्रयत्न होता. लेग बायच्या स्वरूपामध्ये आलेली 1 धाव स्कोर कार्डला पुढे घेऊन जाईल. 52 धावा 53 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. वा इथे चांगला बॉल पाहायला मिळतो. गुड लेन स्पॉटला पडल्यानंतर चेंडू थोडासा स्विंग होताना देखील पाहायला मिळतोय. डॉट बॉल येईल. इथे कॅच पकडली जाईल. विकेट येताना पाहायला मिळते. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय अतिशय सुंदर असं आयोजन आणि नियोजन आपण पाहतोय. इथे देखील आणखीन एक विकेट पाहायला मिळते. सेमीफायनल क्रमांक 1 चा सामना आपण पाहतोय. रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट येताना पाहायला मिळते. आपण स्क्रीनवर पाहू शकतो ज्या चषकांसाठी चालू असलेली लढत आपण पाहतोय. चषक आपण स्क्रीनवर पाहू शकतो. कोणता संघ विजेता होईल, कुठला संघ विजेता होईल तो प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळवताना पाहायला मिळेल. प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक, चतुर्थ क्रमांक 4 क्रमांकासाठी आकर्षक अशा ट्रॉफीज या ठिकाणी आहेत. अगदी या स्पर्धेच्या निमित्तानं सायंकाळच्या सत्रामध्ये मान्यवर मंडळी देखील मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. मान्यवर मंडळींचं देखील सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या निमित्तानं. स्पर्धा रंगतदार होताना पाहायला मिळते. लास्ट ओव्हर
इथे चांगला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूला अडवतील, थ्रो करतील. मात्र उपचारिता शिल्लक राहिली आहे या सामन्यामध्ये. संधी असेल चेंडू उंच गेलाय. क्षेत्ररक्षक दूरवर राहतील. एकसष्ट धावा स्कोर कार्डवर. 6 फलंदाज माघारी परतलेत. यावेळी फटका खेळलाय. ओ हो, कॅच पकडण्यासाठी संधी होती. कॅच ड्रॉप होतोय. मेगा फायनल साठी दाखल झालेला पहिला संघ ठरतो या स्पर्धेमध्ये. स्वराज 11 मेगा फायनल ग्रँड फिनाले मध्ये खेळताना पाहायला मिळेल. कमालीची मॅच, कमालीची खेळी या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. स्क्रीनवर देखील पाहू शकतो या स्पर्धेचे खेळाडू आत्मविश्वासानं जल्लोषपूर्ण वातावरण निर्माण करताना आमची हलगी टीम देखील त्यांचा आनंद द्विगुणित करताना पाहायला मिळते. हिंदवी रायझिंग स्टार्स टीम आपण देखील चांगला खेळ केला. मेगा फायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ आपण पाहतोय.